श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आहे शुक्रवार. त्या निमित्ताने आज आपण माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा एक पवित्र मंत्र श्रवण करणार आहोत. भक्तांनो, हा मंत्र खूप प्रभावशाली व शक्तिशाली आहे. या मंत्राचे श्रवण आज केल्याने आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टीही आपल्याला प्राप्त होतात. भक्तांनो, फक्त विश्वास व श्रद्धा महत्वाची असते. माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची सेवा करण्यासाठी आज आलेला योग हा खूप मोठा आहे. भक्तांनो, तुमच्याही घरात माता लक्ष्मी स्थिर नसेल, घरात लोक वारंवार आजारी पडत असतील, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसेल म्हणजेच पैसा नसेल, आलेला पैसा काही ना काही कारणाने वेळोवेळी निघून जात असेल, तर भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा हा प्रभावी मंत्र आज 108 वेळा ऐकून पहा. कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते, त्यांचा वास असतो, त्या ठिकाणी माता लक्ष्मी हा आपोआप वास करतात, येतात आणि त्यांच्या घरात परत कशाचीच कमी राहत नाही व माता लक्ष्मी अखंड वास तिथेच करतात. त्यासाठीच भक्तांनो, आज आपण विष्णू व माता लक्ष्मी यांचा एक अद्भुत दिव्य मंत्र या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. त्यामुळे भक्तांनो, हा मंत्र दुर्लक्षित न करता तुम्ही 108 वेळा नक्की श्रवण करावा. हा मंत्र म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्यता दूर करणारा, आपल्या घरात आनंद देणारा, आपले घर सुख समृद्धीने भरून नेणारा आहे. भक्तांनो, बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मंत्र ऐकून कुठे पैसा येतो का? तर भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्रांना एक अशी जागा दिलेली आहे जिथे सर्व शक्ती पेक्षाही जास्त मोठे मंत्रशक्ती आहे. म्हणून भक्तांनो, मंत्राद्वारे जी सिद्धी प्राप्त होते ती कोणत्याच गोष्टीद्वारे होत नाही. म्हणून भक्तांनो, तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुख शांती, धन दौलत, पैसा, गाडी अशा इच्छा पूर्ण व्हाव्या व माता लक्ष्मी आपल्यावर अखंड कृपा करावी असे वाटत असेल, तर तुम्ही आज त्यांचा आवर्जून हा मंत्र 108 वेळा नक्की श्रवण करावा. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ह्या प्रकट होतात आणि तिथून त्या कधीच काढता पाय घेत नाहीत. म्हणून तुम्ही आज डोळे मिटून भगवान विष्णूंचे नामस्मरण करून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पहा. त्या नक्कीच आज कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या घरी प्रवेश करतील. विश्वास ठेवा आणि हा मंत्र तुम्ही नक्की आवर्जून तुमच्या मोबाईलवर तुमच्या घरामध्ये लावून ठेवा. या मंत्राच्या उच्चाराने, या मंत्राच्या ध्वनीने तुमचे घर अगदी शुद्ध व निर्मळ होईल आणि माता लक्ष्मी अशाच घरी वास करतात. म्हणून भक्तांनो, तुमच्या घरामध्ये, तुमच्या दुकानामध्ये, जिथे कुठे तुम्हाला वेळ मिळेल तिथे तुम्ही हा व्हिडिओ लावून, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण 108 वेळा हा मंत्र श्रवण करा. बघा, तुमच्या जीवनातील पैशा संबंधीच्या सर्व अडचणी ह्या मुळापासून नष्ट होऊ लागतील. तुमचे बंद पडलेले व्यवहार हे आपोआप चालू लागतील, हे तुम्हाला कळणारही नाही. त्यासाठी भक्तांनो, माता लक्ष्मीला सदैव प्रार्थना करा व त्यांचा हा मंत्र तुम्ही रोज किमान 21 वेळा तरी तुमच्या मोबाईलवर श्रवण करा. तुम्हाला हा व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्ही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन रोजच्या रोज मिळत जातील
आणि तुम्हाला मंत्रसिद्धी प्राप्त होण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये 108 वेळा मंत्र श्रवण करसाल तरच तुम्हाला मंत्रसिद्धी प्राप्त होईल. कोणताही मंत्र सिद्ध करण्यासाठी तो किमान 108 वेळा तरी श्रवण करावाच लागतो. मी जर हा मंत्र रोज 21 वेळा श्रवण केला तर तो तुमचा मंत्र नक्कीच एका महिन्यात सिद्ध होईल आणि तुमच्या जीवनात अलौकिक चमत्कार घडू लागतील. चला तर भक्तांनो, जास्त वेळ न लावता माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा हा अद्भुत चमत्कारिक दिव्य मंत्र श्रवण करूयात. भक्तांनो, एक महत्वाची गोष्ट, तुम्ही जर हा व्हिडिओ सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान लावून ठेवला तर ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. माता लक्ष्मी यावेळी आपल्या घरात प्रवेश करते. ती साक्षात तुमच्या घरात प्रकट होईल. तुमच्या घरी सुख, समृद्धी, आरोग्य, पैसा, धन, लक्ष्मी प्राप्त होईल. म्हणूनच भक्तांनो, आजच्या या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आजचा हा मंत्र तुम्ही नक्कीच ऐका. चला तर भक्तांनो, वेळ न लावता या मंत्राला सुरुवात करूयात. ओम नमो भगवते लक्ष्मी नारायणाय धनदेही. 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 ओम
लक्ष्मीनारायणाय धन देहि। ओम नमो भगवते लक्ष्मीनारायणाय धन देहि। ओम नमो भगवते लक्ष्मीनारायणाय धन देहि। ओम नमो भगवते लक्ष्मीनारायणाय